नमस्कार मंडळी, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आहे 25 जुलै 2026. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीची सगळ्यात मोठी वारी दिंडी ही पंढरपूरला जात असते. तसंच आपल्या जवळ जे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे तिथून देखील आज ही वारी निघणार आहे. पालखी निघणार आहे. पालखीमध्ये कृष्णाचा मुखवटा असणार आहे आणि त्यानंतर ही भंडारवाड्यामधून बाजारपेठेतून जाऊन पुन्हा एकदा भंडारवाड्या आपल्या मंदिरात येणार. त्यानंतर तिथे आरती होणार आणि ह्या दिंडीची सांगता होणार. तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, तर ह्या दोन ज्या एकादशी आहेत तर त्या वर्षातून दोनदा ह्या आमच्या मंदिरातून पालखी ही निघत असते वारीसाठी म्हणजे दिंडी म्हणू शकतो. अगदी तरुण वर्ग किंवा जी वयोवृद्ध माणसं देखील या वारीत सहभागी होत असतात. तर आता थोड्याच वेळात ही वारीला सुरुवात होणार आहे. पारंपरिक ढोल ताशाच्या वाद्यात ही वारी संपन्न होणार आहे. तर चला आता या व्हिडिओला सुरुवात करूया. मयूर काका ताशेवाल्यांची छत्री आणि नारळ.
तर राकेश दादा हे सगळं वाहतूक करतोय टू व्हीलरवरून. तर आपली पालखी भंडारवाड्यातून बाजारपेठेमध्ये जाईल आणि तिथून मग पुन्हा आपल्या जीवन शिक्षण शाळेच्या इथून परत आत होणार. तर होतं कसं, जेव्हा आपली पालखी बाहेर पडते तर प्रत्येक घरातील भगिनी ही आरतीचा ताट घेऊन अगदी रस्त्यावर उभी होते. म्हणजे ज्या मार्गाने आपली पालखी जाते तिथे उभी असते आणि जो कृष्णाचा मुखवटा आहे किंवा आपण जी पालखी आहे तर पालखीमध्ये जो कृष्णाचा मुखवटा ठेवलेला असतो तर त्याची आरती करते. काही प्रसाद असेल तर तो ठेवते आणि नंतर मग पुढे पालखी मार्गस्थ होते. तर आपण थोड्याच वेळात मालगुण बाजारपेठेमध्ये प्रवेश करणार आहोत. आता आपली पालखी बाजारपेठेत आलेली आहे आणि बाजारपेठेचा हा रस्ता आहे. बाजारपेठेच्या रस्त्यातून सरळ खाली जाणार या बाजूला.
हे गाण्या सध्या ना मध्येच पाऊस आलाय तरी पण आपली जी दिंडी आहे किंवा जी पालखी आहे ती थांबत नाही. आरत्या वगैरे असतील तेव्हा तिथे थांबते आणि त्यानंतर पुढे परत मार्गस्थ होते. छानपैकी पाऊस पडून गेलाय आणि आपली पालखी इथे आहे पण त्या बाजूला पुढे जाणार तसे. आमच्यातला महत्त्वाचा माणूस राकेश दादा. सगळे नारळ वगैरे आहेत ते पिशवी गाडीवर ठेवले आणि पालखी तिकडे आहे त्या बाजूला. पालखीच्या मागून हळूहळू येतोय एक जबाबदारीपूर्वक माणूस. एकदा पालखी भंडारवाड्यामध्ये आलेली आहे आणि इथे जवळच आपल्या गोपाळकृष्णाचं मंदिर आहे. इथे आता या सर्व भगिनी पूजा करतील आणि त्यानंतर मग पालखी पुढे जाईल.
भंडारी समाज गोपाळकृष्ण मंडळ मालगुण प्रतिवर्षाप्रमाणे हा जन्मोत्सव, कृष्णाचा उत्सव, दहीकाला आणि कार्तिक एकादशी, आषाढी एकादशी असे विविध उत्सव या मंडळामध्ये साजरे केले जातात. आमच्या या मंदिराला सुमारे 60 वर्षाहून अधिक कालखंड लोटून गेला आहे. त्याचबरोबर नवीन आता इमारत या आमच्या नवीन तरुणांनी पुढाकार घेऊन हे तयार केलेली आहे. सुमारे 65 लाखाची ही इमारत आज निर्माण झाली आहे. हे सर्व श्रेय आमच्या बाळगोपाळांचं आहे. हे सुमारे आमच्या कालखंडातील हे दोन्ही उत्सव म्हणजे रत्नागिरी तालुक्यातला हा महत्त्वाचा भंडारवाड्यातला उत्सव आहे. कारण पूर्णपणे भंडारवाड्यामध्ये सुमारे 30 ते 35 हंड्या बांधल्या जातात आणि हा आमचा भंडारवाड्यातला गोपाळकृष्ण मंडळ या सगळ्या हंड्या फोडतोय. शिवाय हे तरुण मंडळ आमचं रत्नागिरी, त्यानंतर हातकांबा, करबुडे, वरवडे, खंडाळा या ठिकाणी जाऊन विविध प्रकारची बक्षिसं या दहीहंडीची घेऊन येते. त्याचबरोबर या मंडळामार्फत विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात, त्याचेसुद्धा उत्तम यश या मंडळाला मिळते. आणि आमचे हे तरुण गोपाळ मंडळ सर्वच दृष्टीने सामाजिक कार्य, त्यानंतर धार्मिक कार्य आणि नैतिक ऐक्याची उपासना करणार आहे. आणि ही वारी जी प्रतिवर्षी आम्ही निर्माण करतो आहे त्याचं कारणच असं आहे की ही वारी ही महाराष्ट्रातली एकमेव अशी वारी आहे ज्याच्यामध्ये विठू माऊली ही माऊली म्हटलं जातं. कृष्णाचं हे रूप आहे आणि हा अवतार नसून या ठिकाणी एकता, संगोपना, संस्कार आणि एकीचं सामर्थ्य, त्यानंतर आबालवृद्ध सगळे सारखे, मग श्रीमंत नाही, गरीब नाही, म्हणून हा माऊली, कारण माऊली आईला म्हणतात, पण हा आमचा गोपाळकृष्ण विठ्ठल हा आमची माऊली आहे सर्व लहानकर मंडळींची. या ठिकाणी कोणताही दुजाभाव नसून ऐक्यचे सामर्थ्य साधणारा हा महाराष्ट्रातला एकमेव असा मोठा सण आहे. आमच्या मंडळामार्फत तो साजरा केला जातो. आणि ही दिंडी जी आमची निघते आहे गोपाळकृष्ण मंडळातून, ती भंडारवाडा, राटारवाडी, कुंभारवाडा, बाजारपेठ आणि पुन्हा भंडारवाडा अशा प्रकारे ही फेरी होते. आणि त्यानंतर या ठिकाणी नेहमीप्रमाणे आरती, भजन होतं आणि या आमच्या मंडळाची या ठिकाणी दिंडीची सांगता केली जाते. आता असाच उत्सव आमचा दहीहंडीचा असणार आहे. श्रावणामधील एका उत्सव असणार आहे. आमचे बालगोपाळांच्या हा उत्सवाला आनंद देणारा आणि प्रेरणा निर्माण करणारा असा भंडारी समाजाचा एकमेव उत्तुंग कार्यक्रम ही आमची तरुण मंडळी करतात, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि सुमारे 60-65 वर्ष अविरत एकसंघ, कारण आमच्या या उत्सवाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आमचा जो भंडारवाड्याचा जरी उत्सव असला तरी पंचक्रोशी या उत्सवात सहभागी असते. आणि आजपर्यंत कुठलाही बंदोबस्त हे आमच्या गोपाळकाल्यामध्ये नसतो. हिरिरीने आणि आनंदाने बाळगोपाळ याच्यामध्ये भाग घेतात आणि सहकार्याची भावना, खेळावृत्तीची भावना वृद्धिंगत करतात. हे वैशिष्ट्य साधून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे आणि अशाच प्रकारे आमचे बाळगोपाळ ती परंपरा चालवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. तर आषाढी एकादशी सगळ्यात मोठी वारी, पंढरपूरची वारी म्हणून ओळखली जाते आणि भक्तगण आणि वारकरी त्या वारीत सामील झालेले असतात आणि एक भावभक्तीपूर्ण ती वारी पंढरीला जात असते. तसंच प्रत्येकाला वारीला जाता येत नाही, म्हणून कदाचित पूर्वजांनी आपल्याला आपल्या ह्या भंडारवाड्यामध्ये ही कदाचित वारी चालू केली असावी. आपल्या गोपाळकृष्ण मंदिरापासून आपली पालखी निघते. पालखी म्हणजे पालखीमध्ये कृष्णाचा मुखवटा असतो आणि ती ही दिंडी, ही वारी भंडारवाड्यातून, बाजारपेठेतून पुन्हा भंडारवाड्यात येते. त्यानंतर मग मंदिरात आल्यानंतर आरती होते आणि मग ह्या दिंडीची, ह्या वारीची सांगता होते. आणि ह्या वारीत आपला जो तरुण उत्साही मंडळ आहे तर ते सामील असतातच. त्यानंतर वयोवृद्ध माणसं देखील अगदी हिरिरीने सहभाग घेतात. अगदी भक्तिपूर्ण किंवा भावपूर्ण वातावरण असतं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, आमच्याकडे कोणतेही मंगलकार्य असेल तर ढोल ताशे असतातच. अगदी पारंपरिक पद्धतीने वाद्याद्वारे ही दिंडी, ही वारी अगदी शांततेत पार पडते. जशी वारी जाते तर प्रत्येक घरातील गृहिणी आरतीचं ताट घेऊन आपल्या या कृष्णाची आरती करतात आणि त्यानंतर थोडं प्रसाद वगैरे घेऊन पुन्हा घरी परतत असतात. त्यानंतर आपली ही अशीच पालखी पुढे पुढे जाते आणि त्यानंतर एक भ्रमंती करून पुन्हा मंदिरात येऊन विसावते. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत, एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.